1971 मध्ये पाकिस्तानपासून त्याचा पूर्व पाकिस्तान म्हणजे आजचा बांगलादेश वेगळा झाला आणि या सगळ्यामध्ये भारताची भूमिका ही सगळ्यात मोठी राहिली। इतके दिवस भारतासोबत या बांगलादेशने चांगले संबंध राखले, पण गेल्या काही महिन्यांपासून बांगलादेशामध्ये हिंसाचार उफाळलेला आहे आणि बांगलादेशी हिंदूंवरती मोठ्या प्रमाणामध्ये हल्ला झाल्याच्या बातम्या प्रसिद्ध होताना दिसतात। बांगलादेशामध्ये 1,31,00,000 हिंदूंच्या जीवाला धोका आहे असं सुद्धा सांगितलं जातंय। कधी मंदिरं पाडले जात आहेत तर कधी पुतळे तोडले जात आहेत, हिंदू प्रतीकांची विटंबना केली जाते, निषेध करणाऱ्या हिंदूंच्या हत्या सुद्धा केल्या जात आहेत। अनेक व्हिडिओ असे समोर येत आहेत जे पाहू सुद्धा शकणार नाही। हल्ले आणि धमक्यांची तीव्रता वाढत चाललेली आहे आणि याच्यातच बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे संयुक्त सरचिटणीस रुहुल कबीर रिझवी यांनी ढाका येथे आपल्या पत्नीची भारतीय साडी जाळली आणि भारताविरोधात प्रदर्शन केलं। रिझवी यांनी आंदोलनादरम्यान आपल्या कार्यकर्त्यांसह सर्वांनाच भारतीय उत्पादनांवरती बहिष्कार घालण्याचं आवाहन केलेलं आहे। इतका विषय हा टोकाला पोहोचलेला आहे। सर्व मर्यादा ओलांडत आता बांगलादेशच्या रिटायर झालेल्या आर्मी पर्सनलनी गरज पडल्यास 4 दिवसांमध्ये कोलकाता आणि आसाम ते कसे काबीज करू शकतात हे सांगत अप्रत्यक्षरित्या भारताला धमकी दिलेली आहे। आता हा संपूर्ण विषय काय आहे ते समजून घेऊयात आणि खरंच बांगलादेशची लष्करी क्षमता किती आहे हेही आपण आज बघूयात। नमस्कार, मी अरुणराज जाधव बोल व्हिडिओवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो। बांगलादेशची निर्मिती कशी झाली हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे। आपण त्या संदर्भात ऑलरेडी व्हिडिओ सुद्धा केलेला आहे। भारताने ज्या बांगलादेशची निर्मिती केली त्याच बांगलादेशबरोबर सध्या संबंध अतिशय ताणले गेलेले आहेत आणि हे दुर्दैवी चित्र गेल्या काही महिन्यांपासून दिसते। बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या राजवटीविरोधात तिथल्या जनतेने तीव्र असंतोष व्यक्त केला। मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन झालं आणि आंदोलनाचा भडका उडाल्यानंतर शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला आणि बांगलादेशमधून पळून त्या भारतामध्ये आलेल्या आहेत। त्या सत्तेमध्ये होत्या तोपर्यंत बांगलादेशचे भारतासोबतचे खूप घनिष्ठ संबंध होते असं सुद्धा म्हणता येणार नाही, पण त्या सत्तेवरून गेल्यानंतर संबंध हे अतिशय रसातळाला पोहोचलेले आहेत। या देशासोबत भारताचा सीमेवरून वाद सुरूच आहे। बांगलादेश रायफलचे सीमेवरील तस्करांशी साटेलोटे आहेच। भारतीय हद्दीमध्ये बांगलादेश नागरिक हे घुसखोरी सातत्याने करत आलेले आहेत, त्याला बांगलादेश रायफल्सचं पाठबळ आहे। अशा खूप साऱ्या गोष्टींवरून अगोदरच भारत आणि बांगलादेश या दोन्ही देशांदरम्यान तणाव होता। आता सध्या काय घडतंय तेही आपण जाणून घेऊयात। बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या कार्यकाळामध्ये भारत आणि बांगलादेशमध्ये इंटरनेट सेवेविषयी महत्त्वपूर्ण करार करण्यात आलेला होता, ज्याचा फायदा बांगलादेशला तर होणारच होता, पण भारताच्या ईशान्येकडील राज्यांना सर्वाधिक होणार होता। बांगलादेशच्या इंटरनेटच्या रेग्युलेटरने भारतातील ईशान्येकडील राज्यांना इंटरनेट पुरवण्यासाठी ट्रान्झिट पॉइंट तयार करण्यासाठीचा केला गेलेला करार जो आहे तो संपुष्टात आणलेला आहे। आता याच्यामुळे होईल काय तर ईशान्येकडच्या 7 राज्यांना भारताकडून जे इंटरनेट पुरवलं जाणार होतं तर त्याच्यामध्ये कुठेतरी जाऊन खंड पडणार आहे। सध्या भारत आपलं देशांतर्गत फायबर ऑप्टिक नेटवर्क वापरतंय त्या ठिकाणी इंटरनेट पुरवण्यासाठी, पण चेन्नई आणि ईशान्येकडील अंतर जे आहे ते 5,500 किलोमीटर असल्यामुळं हा इंटरनेटचा वेग कमी होतोय। म्हणजे चेन्नईवरून समुद्रमार्गे तिथपर्यंत इंटरनेट पोहोचवलं जाते आणि हा वेग कमी होतोय आणि त्याच्यामुळं फायबर ऑप्टिक नेटवर्कची देखभाल करणं आणि नवीन नेटवर्कची स्थापना करणं हे कठीण होत होतं आणि बांगलादेशच्या सीमेवरून इंटरनेट सेवा जर का पुरवली तर ईशान्येकडील राज्यांना मोठा फायदा झाला असता। परंतु बांगलादेशमधल्या सध्याच्या सरकारनं हा करार संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतलेला असल्यामुळं भारताच्या सरकारचा ईशान्येचा विकास करण्याचा, ईशान्येकडील राज्यांना सक्षम करण्याचा जे विजन होतं त्याला कुठेतरी जाऊन धक्का बसू शकतो। बांगलादेशामध्ये परत एकदा चिन्मय कृष्णदास आणि त्यांच्या समर्थकांवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। चितगाव महानगर दंडाधिकारी न्यायालयामध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। बांगलादेशमधील मीडिया रिपोर्टनुसार दास यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली मुख्य आरोपी करण्यात आलेला आहे। या प्रकरणामध्ये 164 ओळखीच्या व्यक्तींसह 400 ते 500 अनोळखी लोकांवरती सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। मिळालेल्या माहितीनुसार उद्योगपती आणि हेफाजत-ए-इस्लाम बांगलादेशचे कार्यकर्ते इमानुक यांच्यावरती दास समर्थकांनी हल्ला केला असल्याचं सुद्धा सांगितलं जाते। आता याच वेळेस याही गोष्टीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही की 6 नोव्हेंबर 2024 रोजी ढाका येथील इस्कॉन नमहट्टा मंदिरावरती हल्ला करण्यात आलेला होता। या हल्ला दरम्यान मंदिराची तोडफोड करण्यात आली
आणि देवतांच्या मूर्त्यांना पेट्रोल टाकून जाळण्यात सुद्धा आलेलं होतं. कोलकात्यातील इस्कॉनचे उपाध्यक्ष राधारमण दास यांनी या घटनेची पुष्टी सुद्धा केलेली होती आणि दास यांनी आपल्या सोशल मीडियावरती पोस्ट करत या हल्ल्याचा निषेध सुद्धा व्यक्त केलेला होता. म्हणजे बघा, एका बाजूला त्यांनी असहकार्य करण्याची भूमिका घेतलेली आहे. आपल्या ईशान्येकडील राज्यांना इंटरनेट सेवा पुरवण्यामध्ये कुठेतरी जाऊन त्यांनी खोडा घातलेला आहे. दुसरीकडे त्यांच्या देशामध्ये जे अल्पसंख्याक आहेत, तर अल्पसंख्याक हिंदू त्यांच्यावरती, त्यांच्या मंदिरावरती ते हल्ला करताना दिसून येत आहेत. आणि अजून एक महत्त्वाचा विषय असा आहे की या कट्टरपंथीयांनी मंदिरावरची छपरं जी आहेत ती सुद्धा तोडलेली आहेत, मूर्त्या पेटवलेल्या आहेत. आणि ही जी वाढती हिंसा आहे त्याच्यामुळे जगभरातून चिंता व्यक्त केली जाते आणि हे हल्ले थांबवण्याची भारत सरकारने सुद्धा बांगलादेश सरकारला विनंती केलेली होती. यासोबतच अजून एक घटना आपण लक्षात घेण्याजोगी आहे. बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे संयुक्त सरचिटणीस रुहुल कबीर रिझवी यांनी आपल्या पत्नीची भारतीय साडी जाळली. भारतातून येणाऱ्या वस्तू विकत घेऊ नका असं त्यांनी आवाहन तिथल्या जनतेला केलेलं आहे. ज्या लोकांनी आपला राष्ट्रध्वज फाडला त्यांचं कुठलंही सामान आम्ही घेणार नाही. बांगलादेश आत्मनिर्भर आहे. आपल्याला ज्याची गरज आहे त्या सगळ्याचं बांगलादेश उत्पादन करू शकतो. भारतीय प्रोडक्ट्सचं समर्थन करण्याऐवजी आपल्याला स्वतःच्या अर्थव्यवस्थेमध्ये गुंतवणूक केली पाहिजे असं सुद्धा रिझवी म्हणालेलं आहे. विरोध करताना जे काही तिथं आंदोलन झालं त्याच्यामध्ये रिझवीने भारतीय नेते आणि मीडियावरती सुद्धा निशाणा साधलेला आहे. चुकीच्या बातम्या पसरवल्याचा आरोप त्याने केलेला आहे आणि या गोष्टीमुळे दोन्ही देशाचे संबंध बिघडत चाललेले आहेत असं सुद्धा तो म्हणालेला आहे. बांगलादेश दुसऱ्या देशाच्या सार्वभौमत्वाचा सन्मान करतो. दुसऱ्या देशाकडून आम्हाला अशाच व्यवहाराची अपेक्षा आहे आणि बांगलादेश कुठल्याही ताकदीसमोर झुकणार नाही. भले मग आम्ही दिवसातून एकदा जेऊ, पण त्यानंतर आम्ही गर्वान उभं राहू, आत्मनिर्भर राहू असं सुद्धा रिझवी म्हणालेलं आहे. आता खरं तर हे असं सर्व स्टेटमेंट करण्याची काही गरज नाहीये. तिथं जे काही घडतंय तो बांगलादेशचा अंतर्गत प्रश्न आहे. त्याच्यासोबत भारताला जोडण्याचं काही कारण नाही. बांगलादेशातील कट्टरपंथीयांनी मात्र तिथं निश्चितपणे उपद्रव माजवलेला आहे. या देशातील अल्पसंख्याक असलेल्या हिंदूंना लक्ष्य केलं जाते. हल्ले वाढत चाललेले आहेत. हिंदू सरकारी कर्मचाऱ्यांचे जबरदस्तीने राजीनामे घेतले जात आहेत आणि पंतप्रधान जे आहेत सध्याचे अंतरिम सरकारचे मोहम्मद युनिस हे सर्व काही शांतपणे पाहत आहेत. ते काही हस्तक्षेप करायला तयार नाही आहेत, कारण की कट्टरपंथी शक्तींपुढे त्यांनी पूर्णपणे नमतं घेतलेलं आहे असं म्हणता येईल, किंवा त्या कट्टरपंथी शक्तीला त्यांचा पाठिंबा आहे असं सुद्धा म्हणता येऊ शकतं. इस्कॉन मंदिराचे चिन्मय दास प्रभू यांच्यासह अनेक नेत्यांवरती मगाशी मी म्हणलं तसं आता खटले दाखल झालेले, त्यांना अटक सुद्धा झालेली होती. त्यांच्यावरती देशद्रोहाचा आरोप लावण्यात आलेला आहे. इस्कॉन मंदिराशी संबंधित सर्व खाती सुद्धा सील करण्यात आलेली आहेत. तर दुसरीकडे हिंदूंवरती जे हल्ले होते त्याच्यामध्ये जमात उल मुजाहिदीन ही बांगलादेशातील दहशतवादी संघटना आहे असं सुद्धा समोर आलेलं आहे. तसा अहवालच इंटेलिजन्सकडून देण्यात आलेला आहे आणि भारत सरकारनं या एकूणच प्रकरणाबाबत गंभीर चिंता व्यक्त केलेली आहे. हिंदूंवरील अत्याचार रोखण्यात अयशस्वी ठरलेल्या मोहम्मद युनिस सरकारवरती स्पष्टपणे आपली नाराजी सुद्धा भारताने नोंदवलेली आहे. आता इथपर्यंत सर्व काही ठीक आहे, म्हणजे कारण की तो बांगलादेशमधला अंतर्गत विषय आहे, तो त्यांनी सोडवला पाहिजे. पण विषय त्याच्या पलीकडे गेलेला आहे असं मी का म्हणतोय, कारण की बांगलादेशनं पश्चिम बंगालमध्ये जिथं आपलं चिकन नेक आहे, म्हणजे भारतीय भूमीसोबत ईशान्येकडील राज्य जी जोडली गेलेली आहेत, अगदी छोटा असा तो पट्टा आहे, त्याला चिकन नेक असं म्हटलं जातं. तर या परिसरामध्ये त्यांनी तुर्की ड्रोन तैनात केलेले आहेत. हे ड्रोन मानवविरहित एरियल व्हेकल असून बांगलादेशने याच वर्षी तुर्कीकडून हे 12 ड्रोन खरेदी केलेले होते आणि हे ड्रोन बांगलादेश सरकारकडून, बांगलादेश लष्कराकडून त्या भागामध्ये टेहळणी आणि गुप्त माहिती गोळा करण्यासाठी चालवले जात आहेत. आता बांगलादेशच्या कुरापती ह्या भारतासाठी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून फार अशा महत्त्वाच्या आहेत आणि भारत आणि भारतीय लष्कर शेजारच्या या प्रत्येक गोष्टीवरती लक्ष ठेवून आहे. लष्कराला हाय अलर्टवरती ठेवण्यात आलेला आहे. याच्या पलीकडचा अजून एक मुद्दा म्हणजे एक व्हिडिओ व्हायरल होत होता ज्याच्यामध्ये बांगलादेशच्या आर्मीचे काही रिटायर्ड पर्सनल जे आहेत त्यांनी असं या ठिकाणी दावा केलेला आहे की त्यांच्याकडे 5100 असे सैनिक आहेत की जे कोणत्याही थराला जाऊ शकतात आणि भारताचं कोलकाता आणि आसाम हा भाग अगदी 4 दिवसामध्ये ते बांगलादेशसोबत जोडू शकतात. म्हणजे भारतीय हद्दीमध्ये घुसणार,
कोलकाता आणि आसाम हा भाग बांगलादेश सोबत जोडून घेणार असा दावा त्यांनी त्याच्यामध्ये केलेला आहे. बांगलादेशचं सैन्य जे आहे हे खूपच चांगल्या पद्धतीने प्रशिक्षित करण्यात आलेलं आहे आणि कोणत्याही युद्धाच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी ते सज्ज आहे असा सुद्धा त्यांनी दावा केलेला आहे. भारताला धडा शिकवण्यासाठी आम्ही सज्ज आहोत असं सुद्धा ते त्याच्यामध्ये म्हणतायत. आता हे जे आहेत बांगलादेशच्या आर्मीचे काही सर्व्हिंग पर्सनल नाही आहेत, एक्स सर्व्हिसमेन आहेत, तरी सुद्धा त्यांनी असं कोणत्याही पद्धतीचा दावा करणं हे आपल्यासाठी म्हणजे चिंताजनक आहे. धोकादायक असं म्हणता येणार नाही, पण चिंताजनक आहे आणि भारताने त्या संदर्भात बांगलादेश सरकारला योग्य तो जाब विचारला पाहिजे असं सुद्धा सांगितलं जाते. आता बांगलादेशकडे हे एक्स सर्व्हिसमॅन जसं म्हणतायत तसं खरोखरच भारतासोबत युद्ध करण्याची क्षमता आहे का, बांगलादेश तितकी क्षमता राखून आहे का, हे समजून घेणं गरजेचं आहे. बांगलादेशकडे आजच्या दिवशी 2 लाखाच्या आसपास सक्रिय असं सैन्य आहे. भारताकडे 15 लाखाच्या आसपास आहे. बांगलादेशकडे त्यांच्या लष्करामध्ये राखीव सैन्यबल नाही आहे आणि भारताकडे राखीव सैन्यसुद्धा जवळपास 11.5 लाखाच्या आसपास आहे. बांगलादेशच्या हवाई दलाकडे 216 युद्धविमानं आहेत. भारताकडे 2296 युद्धविमानं आहेत. बांगलादेश हवाई दलाच्या लढाऊ विमानांची संख्या 44 आहे. भारताकडे 600हून अधिक लढाऊ विमानं आहेत. बांगलादेश जरी भारताला धमकावत असला तरी सुद्धा त्यांच्या देशाच्या हवाई दलाकडे एकही हल्ला करण्यासारखं विमान नाही आणि भारताकडे अशा पद्धतीचे 130 विमानं आहेत आणि भारतीय संरक्षण दलाकडे राफेल सारख्या अत्याधुनिक लढाऊ विमानं सुद्धा आहेत. बांगलादेशकडे 73 हेलिकॉप्टर आहेत, पण त्याच्यामध्ये एकही अटॅक हेलिकॉप्टर नाही. भारताकडे 869 हेलिकॉप्टर आहेत आणि त्याच्यामध्ये 40 अटॅक हेलिकॉप्टर आहेत. बांगलादेशच्या सैन्याकडे 320 रणगाड्या आहेत. भारताकडे 4500हून अधिक रणगाड्या आहेत. अगदी स्पेसिफिक तर 4614 रणगाड्या आहेत आणि बांगलादेश जवळच्या तोफांची संख्या आहे 464 आणि भारताकडे 3383 तोफा आहेत. बांगलादेशकडे 71 रॉकेट्स आहेत फक्त. भारताकडे 702 रॉकेट्स आहेत. बांगलादेशकडे 2 पाणबुड्या तर भारताकडे 18 पाणबुड्या आहेत. म्हणजे लष्करी बलाबल जर का बघायचं म्हटलं तर भारत अप्पर हँडवरती आहे, पण तरीसुद्धा त्यांच्या इथल्या एक्स सर्व्हिसमॅनने अशी धमकी देणं हे निश्चितपणे धोकादायक आहे, चिंताजनक आहे. आता बांगलादेशची एकूण क्षमता जर का आपण बघितली, म्हणजे लष्करी बलाबल घ्या किंवा एकूण अर्थव्यवस्था जर का बघितली, तर आपण स्पष्टपणे हे म्हणू शकतो की भारताला अप्पर हँड आहे. तरीसुद्धा बांगलादेश इतक्या उड्या का मारतोय हा प्रश्न सगळ्यांना पडलेला असेल. तर बघा, भारतानं बांगलादेशला पाकिस्तानच्या तावडीमधून मुक्त केलं आणि आजच्या दिवशी बांगलादेशवरती तिथल्या जिहादींनी ताबा मिळवलेला आहे. पाकिस्तानमधली गुप्तचर संस्था ISI आणि इतर दहशतवादी संघटनांनी तिथल्या जिहादी ग्रुपला पाठिंबा दिल्याचं दिसून येते. आता पाकिस्तान या जिहादींना पैसा पाठवतोय. ISI भारतविरोधी स्क्रिप्ट लिहिते आणि या जिहादींना पाकिस्तानच्या दहशतवादी तळांमध्ये प्रशिक्षण सुद्धा दिलं जाते असं सांगितलं जाते. थोडक्यात काय तर पाकिस्तानच्या इशाऱ्यावरती बांगलादेशमधले हे कट्टरपंथी, हिंदू विरोधी, भारत विरोधी वातावरण निर्माण करतायत आणि हे सर्व करण्यासाठी त्यांचं हे जे आहे नेटवर्क ते कामात आणलेलं आहे. पाकिस्तानच्या इशाऱ्यावरती हे सर्व काही चालू आहे असं सुद्धा समोर येते. याच्या जोडीला अतिशय अविश्वासू चीन जो आहे तो सुद्धा बांगलादेशला मदत करतोय की काय असा प्रश्न पडलेला आहे. बांगलादेशचं एकूण आजपर्यंतचं जर का राजकारण बघितलं तर भारतद्वेष हा तिथल्या राजकारण्यांना यश मिळवून देणारा सर्वात महत्त्वाचा असा घटक आहे. पाकिस्तानचंही तेच आहे, बांगलादेशमध्ये सुद्धा तेच आहे आणि त्याच्यामुळं अंतरिम सरकारचे प्रमुख असलेले मोहम्मद युनिस किंवा त्यांच्यानंतर येणारे जे कोणी सत्ताधीश असतील त्यांच्याकडून अशाच पद्धतीचं वर्तन अपेक्षित आहे आणि तेच करताना दिसत आहेत की जे बांगलादेशच्या जनतेला हवं आहे. आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. धन्यवाद.